विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला AI टूल वापरून म्हणजे ChatGPT टूल वापरून पत्रलेखन कसे लिहायचे ते तुम्हाला सांगणार आहे. समजा तुम्हाला एक आठवड्याची सुट्टी पाहिजे आहे फॅमिली फंक्शन अटेंड करण्यासाठी आणि त्याच्यासाठी तुम्हाला मुख्याध्यापकांना पत्र लिहायचं आहे. सो ते पत्र तुम्ही ChatGPT वापरून जनरेट करू शकताय. ओके. सो त्याच्यासाठी आपल्याला प्रॉम्प्ट लिहायला लागेल. सो हे आहे ChatGPT टूल. chatgpt.com असे ब्राउझरमध्ये टाईप केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने एक वेब पेज मिळून जाईल आणि इथे तुम्हाला प्रॉम्प्ट लिहायचे आहे, कमांड लिहायचे आहे, इन्स्ट्रक्शन लिहायचे आहे. सो आता मी एक प्रॉम्प्ट लिहितो. बघा, राईट ए लेटर इन मराठी टू युअर प्रिन्सिपल टू गेट लीव ऑफ 1 week for attending family function. बघा, प्रॉम्प्ट आपण काय लिहिलेलं आहे, राईट ए लेटर इन मराठीमध्ये आपल्याला लिहायचं आहे टू युअर प्रिन्सिपल. कोणाला लेटर लिहायचं आहे? प्रिन्सिपल सरांना. टू गेट लीव ऑफ 1 week, एक आठवड्याचं लीव पाहिजे आपल्याला. फॉर अटेंडिंग फॅमिली फंक्शन. सो कशासाठी लीव पाहिजे? फॅमिली फंक्शन आहे तुम्हाला आणि ते अटेंड करण्यासाठी एक आठवड्याचं तुम्हाला लीव पाहिजे. त्याच्यासाठी आपण हे प्रॉम्प्ट लिहिलेलं आहे. ओके, कमांड लिहिलेले आहे आणि हे कमांड एक्झिक्यूट केल्यानंतर सो इथे जो ॲरो बटन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. सो इथे काय होईल, एक टेम्पलेट तयार झालेलं आहे. इथे बघा, प्राचार्य, आपल्या शाळेचे नाव, शाळेचा पत्ता, दिनांक. ओके, आजच्या दिनांकानिशी जनरेट झालेला आहे. विषय, कुटुंबीय कार्यक्रमासाठी एक आठवड्याच्या अर्जीबाबत विनंती. महोदय किंवा महोदया, माझं नाव, इथे परत तुम्ही तुमचे नाव लिहू शकता. असून मी आपल्या शाळेत इयत्ता तुमचा क्लास लिहू शकता मध्ये शिकत आहे. मला आपणास विनंती करायची आहे की माझ्या कुटुंबात एक महत्त्वाचा समारंभ कार्यक्रम आहे. उदाहरणार्थ बहिणीचे लग्न, बारसे इत्यादी कार्यक्रम येत्या आठवड्यात होत आहे. हा कार्यक्रम त्याचा दिनांक पासून दिनांकपर्यंत आहे. त्यामुळे मला एक आठवड्या तारीख नमूद करा. कुठून कुठंपर्यंत तुम्हाला सुट्टी पाहिजे, आवश्यकता आहे. मी परत आल्यानंतर माझ्या अभ्यासात कोणतीही अडचण येऊ न देता मागील सर्व अभ्यास पूर्ण करण्याची पूर्ण काळजी घेईन. कृपया मला ही रजा मंजूर करावी, ही नम्र विनंती. आपला आज्ञाधारक विद्यार्थी. इथं तुमचं नाव, इथं इयत्ता आणि रोल नंबर. ओके. सो हे काय झालं, एक जनरल लेटर आहे. ओके, एक टेम्पलेट आहे. ओके, तिथे तुम्ही तुमचं नाव, तुमचं शाळेचं नाव, तुमचं रोल नंबर लिहू शकताय. सपोज तुम्हाला एक स्पेसिफिक लेटर लिहायचे आहे, तुमच्या नावानिशी लिहायचं आहे, तर हे प्रॉम्प्ट चेंज करू शकतो आपण. कसं चेंज करू शकतो? याच्यावरती क्लिक करा. इथे हे जो तुम्हाला एडिट बटन दिसते इथे, ओके, त्या एडिट बटनवर क्लिक करा. इथे क्लिक केला की तुम्हाला एडिट ऑप्शन मिळून जाईल. फॉर एक्झाम्पल आता मी क्लिक करतो. आता इथे एडिट ऑप्शन आलेलं आहे. आता मी ह्याला प्रॉम्प्ट चेंज करतो. काय म्हणतो? ॲज्युम युअर नेम इज, समजा तुमचं नाव आहे अमित पाटील, रोल नंबर आहे, क्लास आहे तुमचा 9, डिव्हिजन आहे ए अँड स्कूल नेम पण लिहूया आपण. स्कूल नेम इज ABC पब्लिक स्कूल मुंबई. ओके, असं म्हणूया. तुम्हाला लीव डेट लिहायचे असेल, फॉर एक्झाम्पल अज्युम लीव डेट्स
कुठून कुठं पण डेट पाहिजे. फॉर एक्झाम्पल 1 जूनपासून 7 जून समजा. ॲज्युम लीव डेट्स ॲज 1 June 2025 टू लेट्स से 7 June 2025. ओके. आता आपण ॲडिशनल डिटेल दिलेले आहे. काय ॲडिशनल डिटेल आपण दिलेलं आहे इथं? हे बघा, हे जे डिटेल आहे हे ॲडिशनल आहे. ओके. पूर्वी आपण जो प्रॉम्प्ट लिहिला त्याच्यामुळे काय झालेलं आहे, एक लेटरचं टेम्पलेट, जनरल टेम्पलेट तयार झालेलं आहे. आता हे ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिल्यामुळं आपल्याला लेटर जो मिळणार आहे तो विथ युअर नेम, तुमच्या नावानिशी, तुमच्या रोल नंबरनिशी मिळणार आहे. स्पेसिफिक लेटर असणार आहे, ते तुमचं लेटर असणार आहे. ओके. बघूया हे एक्झिक्यूट करून काय होते. आता बघा, ABC पब्लिक स्कूल मुंबई, इयत्ता 9वी, विभाग अ. आजची तारीख आहे, प्राचार्य ABC पब्लिक स्कूल मुंबई. विषय आहे सेम टेम्पलेट, पण याच्यामध्ये आता काय ॲड झालेलं आहे, तुम्ही जो डेटा दिलेला आहे, तुमचं नाव, तुमचं रोल नंबर, तुमचं डिव्हिजन, तुमच्या स्कूलचं नाव, ते ॲड झालेलं आहे याच्यामध्ये. आणि जे रजेचे डेट्स दिले आहेत ते ॲड झालेले आहेत. मी अमित पाटील, इयत्ता 9वी, विभाग अ या वर्गाच्या विद्यार्थी आहे. मी नम्र विनंती करतो की माझ्या कुटुंबामध्ये 1 जून 2025 ते 7 जून या कालावधीत एक महत्त्वाचा कौटुंबिक कार्यक्रम आहे. त्यामुळे मला वरील कालावधीत शाळेत हजर राहता येणार नाही. माझी रजा मंजूर करून मला अनुपस्थितीची परवानगी द्यावी ही विनंती. आपला आज्ञाधारक अमित पाटील, इयत्ता 9वी, विभाग अ, ABC पब्लिक स्कूल मुंबई. आता हे जे लेटर आहे ते तुमचं स्पेसिफिक लेटर आहे. हे आहे असं तुम्ही कॉपी करा आणि प्रिंट घ्या. ओके. सो अशा पद्धतीनं आपण ChatGPT टूल वापरून बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. आता आपण एक पत्रलेखन बघितलेलं आहे. सो वेगवेगळ्या प्रकारचे आपण पत्रलेखन AI टूल वापरून शिकू शकतो, किंवा निबंध लेखन शिकू शकतो, किंवा तुम्हाला काही स्पीच लिहायचं असेल ते शिकू शकता, किंवा तुम्हाला काहीतरी गोष्टी जनरेट करायच्या आहेत. ओके. बऱ्याच गोष्टी तुम्ही AI टूल वापरून शिकू शकता. सो AI कोर्ससाठी एक आमचा एक डिटेल AI साठी एक डिटेल कोर्स आहे. हा कोर्स AI बेस्ड लर्निंग फॉर स्टुडंट्स. ओके. याच्यामध्ये AI टूल्स डिटेलमध्ये शिकवलं जाईल. ओके. 1 महिन्याचा ड्युरेशन आहे. ओके. सो या URL वरती क्लिक करून तुम्ही हे कोर्स जॉईन करू शकता आणि ChatGPT AI टूल्स डिटेलमध्ये शिकून ते तुम्ही वापरू शकता.